तो रिटर्न झाला, माघारी आला, आणि माघारी आल्यानंतर नुसतंच माघारी येऊन तो थांबला नाही. माघारी येऊन त्यानं त्याच ठिकाणामध्ये हट्टानं आहे त्या अवस्थेमध्ये थांबला नाही. त्यानं काय केलं, पहिल्यांदा तो रिटर्नची पायरी ओलांडली, आणि मग त्याची 5वी पायरी रिकन्सिलेशन, समिट. बापाशी तुटलेलं नातं परत त्यांनी प्रस्थापित करण्यासाठी ज्या प्रकारच्या शब्दांची गरज आहे ते शब्द आपल्या बापाशी बोलू लागलेला आहे. ख्रिस्ती लोकांमधला सगळ्यात सर्वोत्तम गुण कोणता असेल तर समेट. मी तर असं म्हणेन, समेट न करणाऱ्या व्यक्तीनं पहिल्यांदा अंतःकरण तपासून पाहायचं, खरंच मी ख्रिस्ती आहे का. उधळ्या पुत्र सांगतो, संपत्ती विकली, सगळं काही घालवलं, पण समेट करताना आपल्या बापाशी जे शब्द बोलला, मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याची लायकीचा नाहीये. समेट करताना जे शब्द तुम्ही बोलताना ते शब्द फार महत्वाचे आहेत. समेटाचा अंतःकरण असू द्या. पवित्र शास्त्रामध्ये समेटाची एक सेवा आहे. सगळ्यांना ती जमत नाही, काही लोकांच्या अंतःकरणामध्ये ती समेटाची सेवा असते. म्हणून परिवारामध्ये समेट करण्यासाठी लोकांनी उत्सुक असलं पाहिजे. मंडळीमध्ये समेट करण्यासाठी लोक उत्सुक असले पाहिजे. एकदा घालून दिलं, एकदा तो गेला, याचा अर्थ त्याचा तुमच्या मंडळीशी, त्याच्या परिवाराशी संबंध नाही असं होऊ शकत नाही. प्रियाला, देव सगळ्यांवर सारखं प्रेम करतो. माझ्यावर जसं प्रेम करतो तसं तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्यावर जसं प्रेम करतो तसं तुमच्या शत्रूवर पण तो प्रेम करतो. म्हणून तर तो म्हटला, आपल्या शत्रूसाठी प्रार्थना कर, शत्रूवरती प्रेम कर. का? तो तुझा शत्रू आहे, पण देवाचा शत्रू नाहीये तो. जेवढं तू प्रेम करत असेल, कदाचित देवावर तोही देखील तेवढंच प्रेम करत असेल. असं कधी होणार नाही. माझ्या नजरेत तो व्यक्ती वाईट असेल, माझा ऐकत नाही म्हणून तो वाईट आहे, पण तुमचं ऐकत नाही, पण तो देवाचं तर ऐकत असेल ना. तुम्ही जसं चर्चला जातात तसं तोही चर्चला जातो. तुम्ही जशी आराधना करता तशी तोही आराधना करतो. तुम्ही जसं वचन ऐकता तसं तोही वचन ऐकतो. दोघं पण तुम्ही एका चर्चमध्ये, पण तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये एकमेकाविषयी असणारी द्वेषाची, मत्सराची भावना आहे. हृदया पुत्र माघारी आला आणि त्यानं आपल्या बापाशी समेट केला. समेट करा. समेटाची पायरी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. जर समेट नसेल तर चर्चची पायरी पण चढू नका. समेट नसेल तर प्रार्थना पण करू नका. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल, जो समेट करत नाही त्यांनी प्रभुभोजन सुद्धा कधी घेऊ नये. नाही घ्यायचं प्रभुभोजन. कोण सांगितलं तुम्हाला अयोग्य प्रकारे ती भाकर खाण्यासाठी? बायबल सांगतं, वेदीवरती दान अर्पण करण्याच्या अगोदर पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर. दान सुद्धा तुम्हाला टाकता येत नाही समेट केल्याशिवाय. मग काय प्रार्थना करता? काय तुमच्यामध्ये विश्वास आहे? काय तुम्ही प्रभूची म्हणता? काय तुम्ही देवाची गीतं गाता? काय तुम्ही आराधना करता? समेट करणं जर तुम्हाला जमत नाही तर बाकीच्या गोष्टीला महत्त्वच उरत नाही. प्रिया, बापाच्या घरामध्ये समेट करणारे लोक आहेत, आणि आज परिवारामध्ये समेट ही गोष्टच उरली नाही. सगळीकडे वाद आहेत. परिवारामध्ये असणारा द्वेष मंडळीमध्ये घुसलेला आहे. मंडळीमध्ये लोकांची अंतःकरणं एकमेकाविषयी सैतानाने